अभियानाच्या अगोदर सातारा जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छतेने झाली हात सफाई। सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त अधिकारी आणि इतरांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसर स्वच्छतेचा संदेश देत आहे। आज जिल्हा परिषद कार्यालयात आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे। त्यापूर्वी सातारा जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसरात स्वच्छता युद्ध पातळीवर सुरू झाली आहे। त्यामुळे या अभियानाचे खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे पुनर्जीवन झाल्याचे समाधान अभ्यंगतांना वाटू लागलेले आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते। या दुर्गंधीमुळे येणाऱ्या अभ्यंगतांना आणि मान्यवरांना सातारा जिल्हा परिषद सुंदर माझे कार्यालय वाटत नव्हते। ते वाटावे त्यासाठी आतापर्यंत असे अभिनव अभियान कुणीही राबवले नव्हते। 3 वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळे खऱ्या अर्थाने अनेकांची वर्दळ कमी झाल्यामुळे याबाबत फारसं कुणाला त्याचं देणं घेणंही नव्हतं। परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी याश्वी नागराजन आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध यांच्या संकल्पनेमधून हे अभियान राबवण्यात येणार होते। जेव्हा वरिष्ठ अधिकारी स्वच्छतेबाबत हातात झाडू घेणार असतील तर आपलीही नैतिक जबाबदारी आहे। आपलंही पोटपाणी जिल्हा परिषद कार्यालयाच्या माध्यमातून भरतं। त्यामुळेच याची जाणीव ठेवून अनेक जण आता सहभागी झाले आहेत। सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अनेक बाबी घडत असतात, पण त्या ठिकाणी नियमित येणाऱ्यांना तोंडावर बोट, डोळ्यावर पट्टी आणि कानाला हात लावून उर्वरित कार्यभागीचा मांडणी करावी लागते। त्यामध्ये त्यांचाच दोष नाही। शेवटी सिस्टीम मध्ये जे फीड केलं जातं तेवढेच आपल्याला करावे लागते, हे सुद्धा नाकारून चालणार नाही। सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती स्तरावर सुंदर माझे कार्यालय अभियान राबवण्यात सर्वात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्वी नागराजन यांनी अनेक विधायक उपक्रम हे राबवलेले आहेत। त्यामुळे वर्षानुवर्षे अडगळीत पडणारे साहित्य, फर्निचर आणि टाकाऊ वस्तूंना आता खावणीच्या शासकीय गोदामामध्ये सन्मानाने जागा मिळाली आहे। कचऱ्याची वाहतूक करताना काही कचरा रस्त्यावरती सांडला जातो, तसेच काही साहित्य सांडले असले तरी असून अडचण नसून खोळंबा झालेले साहित्य गेल्याचे समाधान अनेकांना वाटत आहे। खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा परिषदेमधील कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकारात्मक संदेश मिळाला आहे। त्याचाच भाग म्हणून सुंदर अभियान काळामध्ये दुपारी 4 ते 6 या 2 तासांच्या कालावधीमध्ये आणि प्रत्येक शनिवारी कार्यालयाची आकर्षक रचना करावी आणि स्वच्छता राखावी यासाठी चांगले धडे मिळाले आहेत। भविष्यात शक्य झाले तर भ्रष्टाचार मुक्त सातारा जिल्हा परिषद असे अभियान राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात भ्रष्टाचाराच्या बाबत जातल उत्पर प्रतिबंधक विभागालाही फलक लावण्याची आवश्यकता राहणार नाही। याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मदन खंकाळ, रमेश गायकवाड, विजय ओव्हाळ, अजर शेख यांनी करून सातारा जिल्हा परिषदेच्या या स्वच्छतेबाबत मनापासून धन्यवाद दिले आहेत। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।